विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मेला निवडणूक पार पडणार आहे. ऐन वेळेवर उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीत ट्विस्ट येईल असं बोललं जात होतं. पण प्रमुख पक्षांच्या वतीनं 10 जागांसाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्यानं अमोल मिटकरी मात्र नाराज झालेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला विधान परिषदेसाठी 1 जागा आली होती. अमोल मिटकरींना डावलून ती जागा जिशान सिद्दीकी यांना दिल्यामुळं अमोल मिटकरी यांनी आता खंत व्यक्त केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत अमोल मिटकरी म्हणतात, माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच मी केली होती. हरकत नाही दादा, तुमच्यासाठी एक संधी काय, अशा 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास यापेक्षाही मोठी किंमत चुकवेल. जान भी देंगे असं अमोल मिटकरी यांनी पोस्ट करत म्हटलंय. पुढे आणखीन एक ट्विट करत अमोल मिटकरींनी एक शायरी पोस्ट केली आहे. मिटकरी म्हणतात, मुझे मिटाने की इतनी जल्दी क्या थी, थोड़ा वक्त देते मैं खुद ही राख बन जाता, दादा मिस यू असं म्हणत अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. 24 मार्चला विधान परिषदेत अमोल मिटकरींनी निरोपाचं अखेरचं भाषण केलं होतं. यावेळी सुनेत्रा पवारांसह मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादांचा लाडका असं म्हणत त्यांचा उल्लेख केला होता. अमोल मिटकरींची ओळख नेहमीच अजित पवारांचा लाडका अशी राहिली होती. अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जायचे. पण असं काय झालं की सुनेत्रा पवारांनी अमोल मिटकरींना डावलून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली? तर याचं कारण मुंबईत पक्षवाढीसाठी जिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. मुस्लिम वोट बँक यामुळे राष्ट्रवादीकडे राहील असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. अजित पवारांच्या पक्षातील एकही नेता अजित पवारांच्या अपघाताबद्दल चकार शब्दही काढत नसताना अमोल मिटकरी हे मात्र सातत्यानं अजित पवारांच्या अपघाताबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसतात. यावरच बोलताना अमोल मिटकरी यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी म्हणतात, मला पक्षाची लाईन माहीत नाही. अजितदादांचा मुद्दा मी उचलला म्हणून मला डावललं का? मला संधी दिली नाही याचं कारण जर अजितदादांसाठी लढणं हे असेल तर मी प्रमाणपत्र म्हणून ते स्वीकारतो. मला एखादा फोन जरी आला असता की यावेळेस जमणार नाही, पुढच्या वेळेस आपण बघू, यावरच मी खंत व्यक्त केली. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आपल्याला साधा फोनही आला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जरी दिली असली तरी अमोल मिटकरींना डावलल्यामुळे ते नाराज झालेत हे मात्र नक्की आहे. यावर आता काय प्रतिक्रिया समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.